गांधी चौकामध्ये आपण एक रिंगण निर्माण करू। सगळ्यांनी आपले कॅन्डल दिलेला कॅन्डल समोर लातूर जिल्हाच नाही तर पूर्ण डॉक्टरांना संरक्षण देणं गरजेचं आम्ही मागणी करतो। कारण या देशामध्ये त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो, या ठिकाणी पूजा केली जाते, पण या देशामध्ये आम्ही एवढं सन्मानाने एवढं गुन्हेगाराला फाशी, गुन्हेगाराला फाशी, गुन्हेगाराला फाशी, हम सब ताईला न्याय मिळाला पाहिजे, ताईला न्याय मिळाला पाहिजे, नराधमाला फाशी झाली पाहिजे। जी आली आहे ही खूप वाईट आहे। आम्ही सर्व डॉक्टर आज सर्व स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस वेस्ट बेंगॉल स्टेट गव्हर्नमेंट या सर्वांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आमची कळकळ समजून या घडलेल्या घटनेचा लवकरात लवकर निर्णय लावावा। जे डॉक्टर तिथं आज काम करत आहेत त्यांच्यावर वेस्ट बेंगॉलच्या 3000 जनतेने हल्ला केलेला आहे। पूर्ण हॉस्पिटलवरती तोडफोड करून सगळ्या गोष्टींचा तिथं विनाश केलेला आहे। तर या सगळ्या गोष्टी परत कुठं होऊ नये आणि आज आमच्या सपोर्टमध्ये आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब आलेले आहेत। तर आम्ही माड, MIT मेडिकल कॉलेज, स्टुडंट असोसिएशन, इंटर्न असोसिएशन सर्वांच्या मार्फत खासदार साहेबांना विनंती करतो की आपण हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, देशाच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत, देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत व शिक्षण मंत्री व वैद्यकीय मंत्री या सर्वांपर्यंत आमची मागणी लवकरात लवकर न्यावी। प्लस आपण सर डॉक्टर आहात तर आमच्या सर्वांचा त्रास प्लस आमचं दुःख हे तुमच्याशिवाय दुसरं कोणी लवकर एवढं समजू शकत नाही। ही आमची कळकळीची विनंती आहे सर, लवकरात लवकर आमच्या या त्रासाला दूर करावं। परत जे मेडिकल कॉलेजमध्ये जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा IMA तीव्र निषेध करत आहे आणि त्या संदर्भामध्ये नेशन वाईड त्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 18 तारीख सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण प्रकारची सेवा ही आम्ही बंद करत आहोत। फक्त आणि फक्त इमर्जन्सी सेवा ही चालू राहील आणि जोपर्यंत त्या विक्टीमला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील।